आज बनवली अशी खुसखुशीत बाजरीची घावणं कोशिंबीरसोबत, टोमॅटो चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता. आता थंडीचा पारा खूप वाढलेला आहे, तर शरीराला उष्णता देण्यासाठी मी ही रेसिपी बनवली. बाजरीची खुसखुशीत घावणं आणि त्यासोबत टोमॅटोची चटणी. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओ संपूर्ण बघा. लागूया रेसिपीला. हिरवी मिरची, आलं, कांदा, लसणाच्या पाकळ्या, मेथी आणि दही, बाजरीचं पीठ. आता हे मिरचीचा ठेचा वाटून घेऊया. 10 ते 12 मिरची घेतली, लसणाच्या पाकळ्या, आलं, धन, जिरी आणि ओवा, थोडंसं मीठ. मिठामुळे ठेचा लवकर वाटला जातो. थोडीशी जिरी टाकून घेते आणि थोडंसं मीठ. आता हा ठेचा वाटून घेतला. एका बाउलमध्ये आता बाजरीचं पीठ घेतलेलं आहे 4 वाटी, ते टाकून घेतलं. 2 बारीक कांदे घेतले, तेही चिरून घेतले आणि मेथीची भाजी तीही चिरून घेतली. छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि चिरून घेतली. दही घेतलं थोडंसं, मिरचीचा ठेचा आणि जिरी, थोडीशी चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर, थोडासा ओवा आणि पाणी. आता हे मिश्रण सरसरीत बनवून घ्यायचं. थोडीशी हळद आणि परत चवीपुरतं मीठ टाकून घेते. लगेच आपले हे झटपट अशी खूपच चविष्ट ही रेसिपी बनवून होते तयार. आणि नाश्त्याला तर खूपच भारी. बाजरीची घावणं तुम्ही एकदा नक्की करून बघा. आता छान तवा गरम झालेला आहे. तेल टाकून घेतलं आणि हे आता आपण मिश्रण पसरून घेऊया तव्यामध्ये. छान छोटीशी अशी फुलकी बनवून घ्यायची, जेणेकरून लवकर भाजली पाहिजेत. छान अशी फुलकी तयार करून घेतली. त्यावर आता पांढरे तीळ टाकून घेऊया. कढईने थोडंसं तेल टाकून घेते आणि थोडंसं झाकून ठेवते. थोडा वेळ झाकून ठेवल्यामुळे बघा आता छान असं वाफ आलेली आहे आणि कडा उकळलेल्या आहेत. बघा छान असं पलटून घेतलेलं आहे आणि रंगही बघा किती छान आलेला आहे. थोडीशी तीळ टाकते पांढरे आणि परत झाकून ठेवते. आपली ही घावणं अशीच सर्व करून घेतली. ही घावणं आपली तयार आहेत. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला.